आपट्याची पाने झेंडूची फुले, आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी. दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी स्त्रियांनी कोणती कामे करावीत ज्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचा वास राहील, घरामध्ये नेहमी सुखशांती समृद्धी नांदेल. तसेच या दिवशी कोणत्या चुका या करू नयेत, तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा. चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवला होता. त्यामुळे विजयादशमी हा सण आपल्याकडे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 10व्या तिथीला साजरा केला जातो. तर या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि इंद्रजित यांच्या पुतळ्यांचे दहनसुद्धा केले जाते. तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो आणि नवीन सुरुवात केली जाऊ शकते. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, अंधारावर प्रकाशाने, क्रोधावर प्रेमाने विजयाचा सण म्हणजे विजयादशमी आहे. तर यावर्षी विजयादशमी हा सण आपल्याकडे 24 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी साजरा केला जाईल. दसऱ्याच्या दिवशी सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून आपल्याला घराचं अंगण स्वच्छ करायचं आहे. जे काही धूळ वगैरे बसलेली असते आपल्या घराच्या बाहेर, तर ती नकारात्मकरित्या आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे ते अंगण आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. तर तुम्ही गावाकडे राहत असाल तर गावाकडे सडा रांगोळी करून घ्यायची आहे. दररोज तर करणं शक्य नसतं होत, तर कधी कधी आपण जे सणवार उत्सव साजरे करतो, तर या दिवशी तरी, या शुभ दिवशी तरी आपण या गोष्टी केल्या तर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये तिचा सदैव वास राहतो. आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. घरामध्ये सुख समृद्धी शांती राहते. माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. त्यामुळे घरामध्ये आपल्या स्वच्छता ठेवायची आहे. तर आपल्या घराचे खिडक्या, दरवाजे, मुख्य दरवाजा आहे, तर हे फॅन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या स्वच्छ पाण्याने या दिवशी पुसून घ्यायच्या आहेत. तर पाण्यामध्ये पुसून घेताना तुम्ही ज्याच्यामध्ये हळद, मीठ, खडे मीठ आणि गोमित्र टाकून आपल्याला हे दरवाजे, खिडक्या जे काय आहे ते सर्व सकाळी लवकर उठून पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घराची फरशीसुद्धा आहे ती सुद्धा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे. मी पाण्यामध्ये तुम्हाला दाखवलं इथे थोडंसं हळद टाकलेली आहे, 1 चमचा, त्याच्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर गोमित्र टाकून आपल्याला घराची फरशी ही पुसून घ्यायची आहे. तर हे सर्व साफ करत असताना पाण्यामध्ये खडे मीठ, हळद आणि गोमित्र टाकून हे सर्व आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तर हळद असते किंवा गोमित्र टाकलेलं असतं, तर त्यामुळे आपल्या घरामधील जे काही वास्तुदोष असतील, काही नकारात्मकता आहे तर निघून जाते. तर हळद ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी त्यांच्या पाठोपाठ येतच असते. तर त्यामुळे तुम्ही या दिवशी हळदीने, मिठाने आणि गोमित्राने आपलं घर स्वच्छ करायचं आहे, पुसून घ्यायचं आहे, फरशी पुसून घ्यायची आहे. तसेच मीठ हे जंतुनाशक आहे. त्यामुळे घरातील कीटाणू नष्ट होतात. मच्छर, माशा, झुरळ हेच, त्याबरोबरच घरातील सर्व निगेटिव्हिटी घरातून निघून जातील. तसेच ज्या काही घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यासुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे. गॅस किंवा गॅसची शेगडी हे सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर फ्रीज वगैरे असतात, आपल्या ज्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्यासुद्धा स्वच्छ करायच्या आहेत. किंवा पुरुष मंडळी आपली ज्या गाड्या असतात, सायकल असतात, मोटरसायकल असतात, हे सुद्धा सकाळी स्वच्छ करून घेतात. तर ही सुद्धा कामे तुम्ही सकाळी करून घ्यायचे आहेत. तर आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर या दिवशी आपण आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं आहे दाराला. तर ते लावणं खूप शुभ मानलं जातं. तर त्यामुळे या दिवशी तुम्ही झेंडूच्या फुलांचं, आंब्याच्या पानाचं तोरण नक्की आपल्या घराच्या दाराला, दरवाजाला लावायचं आहे. हे झाल्यानंतर आपल्याला 9 दिवस आपण देवाची पूजा केलेली नसते, तर देवांची या दिवशी घासून पुसून पंचामृताने त्यांना, देवांना स्नान घालून घ्यायचं आहे. देव स्वच्छ करून त्यांना व्यवस्थित स्नान घालून त्यांना व्यवस्थित त्यांची मांडणी करायची आहे. देव स्वच्छ करून झाल्यावर त्यांना झेंडूची फुले, आपट्याची पाने आणि जे घटातील आपल्या धान्य उगवलेलं आहे ते सुद्धा या दिवशी तुम्हाला देवांना अर्पण करायचं आहे. तर ते सर्व तुम्हाला देवांना व्हायचं आहे. तर ते झाल्यानंतर तुम्ही आपला मुख्य दरवाजा आहे त्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावरती धूप, दीप, आरती, फुलं, गंध हे सर्व मेन दरवाजाला सुद्धा दाखवून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपल्याला या दिवशी हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे। तर हळदीचं लेपन करत असताना हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र, थोडंसं पाणी किंवा दूध घालायचं आहे, किंवा तुम्ही मग तांदळाची पेस्ट करून गोमूत्र घालून असं मिश्रण करून हळदीचं लेपनसुद्धा दरवाजावरती आपल्याला मुख्य उंबरट्यावरती करून घ्यायचं आहे। हळदीचं लेपन केल्यामुळे भगवान विष्णूंचा आपल्यावरती आशीर्वाद राहतो आणि जिथे भगवान विष्णू वास करतात तिथे माता लक्ष्मी त्यांच्या पाठोपाठ येतच असते। तर त्यामुळे हळदीचं लेपनसुद्धा आपल्याला करायचं आहे। तर हळद ही निगेटिव्हिटी शोषून घेणारी आहे, तर त्यामुळे उंबरट्यावरतीच जी काही निगेटिव्हिटी प्रवेश करणार आहे तर ती इथेच थांबून घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी प्रवेश करणार नाही। तर त्यामुळे तुम्ही हळदीचं लेपनसुद्धा या दिवशी करायचं आहे। तसेच तुम्ही आणखीन एक गोष्ट करू शकता, गोमूत्र आहे तर गोमूत्र एका वाटीमध्ये घेऊन त्यात हळद थोडीशी घालून ते घरभर तुम्ही एका झेंडूच्या फुलाच्या साहाय्याने ते सुद्धा तुम्ही शिंपडू शकता। तर तुम्ही तसेच आपली जी गॅसची शेगडी आहे तर त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। तसेच आपल्या किचन कट्ट्यावरतीच हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। गॅसला सुद्धा हळदी कुंकू, फुलं, अक्षदा, गंध, धूप, दीप हे सर्व दाखवून नमस्कार करायचा आहे। तर किचन कट्ट्यावरती सुद्धा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। तर तिथे सुद्धा तुम्ही धूप, दीप, फुलं, हळदी कुंकू वाहून आरती दाखवायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी ही सर्व कामे करायची आहेत। तसेच दसऱ्याच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू घरामध्ये ज्या काही आपण वापर करतो तर ते सुद्धा आपण त्याचं सुद्धा पूजन करतो। तर मिक्सर असेल किंवा फ्रीज असेल तर अजून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्याचं सुद्धा पूजन केलं जातं। तर तुम्ही हे सुद्धा पूजन या दिवशी करायचं आहे। घरामध्ये आपल्या जे काही वाहनं असतील तर त्याची सुद्धा पूजा सकाळीच केली जाते, किंवा काही कामांच्या निमित्ताने जर आपल्याला करणं झालं नाही तर सकाळी नाही संध्याकाळी तरी आपण आपल्या घरातील वाहनांची वगैरे पूजा करून घ्यायची आहे। तर दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन सुद्धा केलं जातं। तर या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सरस्वती पूजन करायचं आहे। सरस्वती पूजन तसेच शस्त्रपूजन हे सब करायचं आहे। जे काही शेतातील अवजारे असतील किंवा मग आपण किचनमध्ये जे काही वस्तू वापरतो पूजन करायचं आहे। जर तसेच तुम्ही शेतकरी असाल तर शेती अवजारांची सुद्धा या दिवशी संध्याकाळी पूजा केली जाते। तर माता सरस्वती ही विद्येची देवता आहे, त्यामुळे मुलांच्या प्रगतीसाठी या दिवशी आपल्याला सरस्वती पूजन सुद्धा करायचं आहे। तर सरस्वती पूजन फोटो असेल तुमच्याकडे त्याची पूजा करू शकता, नसेल तर तुम्ही असं सरस्वतीचं जे चिन्ह आहे ते काढून सुद्धा तुम्ही त्याची पूजा करू शकता। जर तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर ज्यामुळे आपल्याला पैसा मिळतो तर त्या सर्व वस्तूंची पूजा या दिवशी केली जाते। तर लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, अजून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर त्याची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते। त्यांना प्रत्येकी झेंडूची फुले तसेच आंब्याची पानं हे सुद्धा आपण या दिवशी अर्पण करायचे। आपट्याची पानं अर्पण करायची आहेत। आपट्याची पानं आपल्याला इथे व्हायची आहेत। जे धान्य आपण घटामध्ये उगवलेलं आहे ते धान्यसुद्धा इथे सरस्वती पूजन करत असताना, शस्त्रपूजन करत असताना ठेवायचं आहे। तर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही वाहनांची खरेदी करू शकता। तसेच घरामध्ये तुम्ही घराची खरेदी करू शकता। जमीन, जुमला, तसेच दागिने, सोनं, नाणं या सर्व वस्तूंची या दिवशी खरेदी केली जाते। तर दसऱ्याच्या दिवशी पूर्ण दिवस हा शुभ मानला जातो। तर 3.5 मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त मानला जातो। तर या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते। तर त्यामुळे या दिवशी तुम्हाला जे काही खरेदी करायची आहे तर या दिवशी नक्कीच करू शकता। तर या दिवशी अशी काही कामे आहेत जी चुकूनही करू नये। तर या दिवशी विवाह करणं निषिद्ध मानलं जातं। तसेच दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे, म्हणून या दिवशी चुकूनही कोणाशीही खोटे बोलू नये, कोणाशीही वाईट कृत्य करू नये। मर्यादा पुरुषोत्तम राम यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर चुकूनही त्यांची प्रतिष्ठा विसरता कामा नये। कोणत्याही व्यक्तीचा या दिवशी अपमान करू नये। विजयादशमीच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये, खोटे बोलू नये किंवा उलट शब्द बोलू नये, अपशब्द बोलू नयेत। तर या दिवशी व्यक्तीने दारू, मांस वगैरे इत्यादी जे काही पदार्थ आहेत तर त्यापासून दूर राहिलं पाहिजे। तर या दिवशी ही कामे किंवा ह्या चुका करू नयेत। तसेच स्त्रियांनी सुद्धा जी काही कामं सांगितलेली आहेत ती सुद्धा या दिवशी नक्कीच करायची आहेत। तर या चुका चुकूनही तुम्ही कोणी करू नका। आणि तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका। आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा, जेणेकरून असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती पाहता येतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।